लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदया चॅनल सरांमध्ये सर्वांचं स्वागत असं प्रियजनांनो. येशूदया चॅनल सागर हा चॅनल प्लीज प्रियजनांनो सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचं वचन आणि जास्तीत जास्त देवाचं म्हणणं तुम्हासाठी पाठवलं जाईल आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. म्हणून प्रियजनांनो प्लीज हा चॅनल येशूदया चॅनल येशूदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचा गौरव करा. प्रियजनांनो तुमच्यासाठी देवाचं मी सुंदर असं म्हणणं घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता 143 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, सुटका आणि मार्गदर्शनासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या वाणीकडे कान दे. तू आपल्या सत्याने व आपल्या न्यायाने माझे ऐक व तू आपल्या दासाचा न्याय निवडा करू नको, कारण तुझ्यापुढे कोणताही मनुष्य नीतिमान ठरत नाही. कारण की परमेश्वरापुढे आपण नीतिमान कधीच ठरू शकत नाही प्रिय. कारण की देव जर सत्याने बघायला आला तर आपण नीतिमान नाही, पण आपण नीतिमान हे प्रभू येशूच्या रक्तामुळे, आपण नीतिमान हे प्रभू येशूचा विश्वास ठेवल्यामुळं. म्हणून आपलं नीतिमत्व आणि आपलं नीतिमान प्रभू येशू आहे. जो कोणी प्रभू येशूवर विश्वास धरल, तुझे कसेही पाप असू, कसे श्राप असू, जग तुला म्हणत असेल तुला क्षमाने होणार, पण येशू तुझे ते लाखेसारखे लाल पाप धुवायला तयार आहे. येशू तुझं जीवन बदलायला तयार आहे प्रियजनांनो. येशू तुला आरोग्य द्यायला तयार आहे. येशू तुला मोकळीकता द्यायला तयार आहे. जग आणि दुनियाकडे नको बघू, येशूकडे बघ. 2000 वर्षापासून तुझ्या आमच्यासाठी आला, त्या वजस्तंभावर मरण पावला आणि तो बोलतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी सर्वकालिक जीवन देतो. सर्वकालिक जीवन म्हणजे तुझ्या जीवनात कुठल्याही कर्जाचा श्राप नसो, कुठलंही दुःख नसावं, तुझं दुःख आनंदात जाऊन तुला आनंद देणारा परमेश्वर, तो शांतीचा अधिपती, तो आज तुझ्या हृदयात तुझ्या जीवनात यायला मागतोय. म्हणून प्लीज आज येशूकडे ये. आज येशू तुला बोलवतोय आणि येशूला हाक मार. येशू माझी परिस्थिती बदल. येशू बदलणार, परिस्थिती बदलणारे आम्ही नाही, येशू आहे. म्हणून येशूवर विश्वास ठेव आणि येशूवर प्रार्थना करून माग. येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे प्रार्थना करणं, येशूवर प्रेम करणं म्हणजे प्रार्थना करणं. ती कर आणि आजच तुझं जीवन, आजच बहिणी तुझं जीवन, आजच लेकरा तुझं जीवन बदललं. तर येशू काल आज युगाने सारखा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे लेकरं ऑनलाईन मला बघतात त्या प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटकेच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्यांच्या जीवनात शांती आनंद मी रिसीव्ह करतो येशूच्याच नावात. ज्याचं कर्ज आहे त्याचं कर्ज निघ येशूच्याच नावात. ज्याच्या घरात थायरॉइड, कॅन्सर, टीबी, HIV निघ येशूच्याच नावात. ब्लड प्रेशरचं कार्य निघ येशूच्या नावात. शुगरचं कार्य निघ येशूच्या नावात. कर्णबाधेचं कार्य निघ येशूच्याच नावात. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. येशूची पूर्ण मोकळीकता देतो, येशूची पूर्ण शांती देतो आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं मोकळीकता आणि पवित्र आत्म्याचं दर्शन प्रत्येकाला देतो. पवित्र आत्मा आता तुझा सुंदर सुद्धा पर्स दे, प्रत्येकाला टच दे आणि प्रत्येकाला तुझी मोकळीकता दे. रबा 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 राडा डा 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 टच हेल द्या म्हणजे येशूची पूर्ण मोकळीकता आणि पूर्ण शांती येशूच्या